आपल्या धर्मामध्ये एक रीतिरिवाज आहे, एक चाल आहे, एक पद्धत आहे. ती कोणती? समजा कोणताही सण असला, आपण काय करतो? आपल्या रानाची पूजा करतो, रानामध्ये जातो आणि काय करतो? सुरुवातीला एक 5 दगड घेतो, असं ओळीनं मांडतो. नंतर काय करतो? त्या 5 दगडांना पाण्यानं आंघोळ घालतो आणि हळदी कुंकू लावतो. आणि काय करतो? नंतर काय करतो? एक दगड मोठा आणतो आणि त्या 5 दगडांच्या पुढे ठेवतो आणि त्या 5 दगडांना पुरणपोळी पुढे ठेवतो, त्यांना प्रसाद ठेवतो आणि नंतर एक नारळ घेतो, त्या नारळावर पाणी ठेवतो आणि नारळाचा दणका असा त्या मोठ्यावरती मारतो की नारळ फुटला म्हटलं की त्याच्या पाण्याची धार त्या मोठ्यावर न पडता त्या 5 दगडावर, जे 5 दगड आपण मांडलेले असतात त्यांच्यावरती सोडतो. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या भाद्रानं नारळाचा दणका सोसला त्याला पाण्याची धार नाही ती नाही, पण पोळीचं नैवेद्य पण नाही. तर ही चाल कुठेतरी बदलायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर.